राज्यात पालकमंत्री पदाची घोषणा होताच रायगडमध्ये शिवसैनिक आक्रमक झालेत, कारण पालकमंत्री पदाची माळ भरत गोगावलेंच्या गळ्यात पडेल अशी आशा असताना पालकमंत्री पद आदिती तटकरेंना देण्यात आले। ही संधी हुकल्याने भरत गोगावले नाराज झाले, तर शिवसैनिकांनीही संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय। महाडमध्ये संतप्त शिवसैनिकांनी रास्ता रोको करत टायर जाळून निषेध केलाय। पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये नेमका काय राडा सुरू आहे बघूया। गेल्या महिन्याभरापासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्री पदाची यादी जारी करण्यात आली। या यादीत शिवसेना आमदारांचा विरोध डावलून रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना देण्यात आलं। त्यामुळे भरत गोगावलेंसह शिवसैनिकांच्या पदरी घोर निराशा आली आहे। संतापलेल्या शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखत टायर जाळून राग व्यक्त केलाय। सोबतच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देखील दिलेत। मागील लोकसभेमध्ये जो तटकरे साहेबांना आम्ही जो मतदान केला, तो आमदार भरत गोगावलेंच्या विश्वासाने आणि आम्ही सर्व शिवसैनिकांच्या विश्वासाने त्यांना मतदान केला। आणि जे हा तटकरे साहेबांनी आमच्या आमदार साहेबांच्या आणि आमच्या सर्व शिवसैनिकांच्या जो पाठीत खंजीर गोपसण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो आम्ही कदापि सहन करणार नाही। हा निर्णय अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरतशेठ व्हावं म्हणून, आणि आता जो निकाल आलाय तो अनपेक्षित आहे, तो मनाला पटणारा नाही आहे। परंतु ठीक आहे, आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल। गोगावलेंच्या नाराजीवर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुती म्हणून बाजू मांडली। महायुती म्हणून हा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी दिली। तर महामार्ग अडवून कोकणवासियांना त्रास देण्यापेक्षा एकनाथ शिंदेंकडे विचारणा करा असा सल्ला माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसैनिकांना दिलाय। ज्यावेळेला तीन पक्षाचं सरकार असतं, त्याला स्वाभाविकपणाने प्रत्येक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्या मंत्र्यांना मिळेलच असं होऊ शकत नसतं। त्यामुळे माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एकत्रितपणाने त्या ठिकाणचा निर्णय घेतलेला आहे। शेवटी महायुती म्हणून आम्हाला जनतेने जो एक उदंड प्रतिसाद दिला, अभूतपूर्व यश आमच्या पदरामध्ये टाकलंय, ते नजरसमोर ठेवूनच महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं जाईल। कोणाला पालकमंत्री पद मिळावं किंबहुना आम्ही राष्ट्रवादी म्हणून कधीच त्या बाबतीत आग्रही नव्हतो। मात्र राजकीय काय अपरिता असेल त्यामुळे या ठिकाणी दिलं गेलं असेल। आता शिवसैनिकांनी त्या ठिकाणी त्यांचा राग व्यक्त करणं किंवा रोष व्यक्त करणं हे स्वाभाविकच आहे, पण तो रस्त्यावर करण्यापेक्षा, कोकणवासियांना त्रास देण्यापेक्षा त्यांनी त्यांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडे असेल तर ते बोलून त्यांच्याकडे जर विचारणा केली असेल तर अधिक संयुक्त राहिलं असतं। दरम्यान पालकमंत्री पदावरून कमी जास्त होत असतं, याबाबत आपण गोगावलेंना विनंती करणार असल्याचं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलंय। नाराजी निवळ महाडमध्ये आहे असं नाही, तर अनेकांना थांबायला लागलंय। सगळ्यांना सामावून घेणं, कारण जी संख्या बघितली तर महायुतीत वाटपात कुठंतरी कमी जास्त हे होत असतं। निवळ गोगावले साहेबांना सुद्धा आमची विनंती आहे तर बाकीच्या ठिकाणी आता नाशिकमध्ये आम्ही सगळे निवडून आलो महायुतीचे, पण तरी भुसे साहेबांना थांबावं लागलं, इकडं आमच्या भरणे मामांना थांबावं लागलं, इंद्रनील नाईकांना थांबावं लागलं, मुंडे साहेबांना थांबावं लागलं। असं काही कोणाला बुद्धिपुरस्कार थांबवलं असं काही नाही। भरत गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू होता। पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावं यासाठी भरत गोगावले आग्रही होते, परंतु पालकमंत्रीपद न मिळाल्यानं गोगावलेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची शिवसैनिकांची भावना आहे। आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोगावलेंची नाराजी दूर करण्यासाठी काही पावलं उचलली जातात का हे पाहावं लागेल। सीमा आढेसह प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।